नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या 3.5 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 65 वर्षीय नराधमाने विकृतीचे टोक गाठत चिमुकलीवर अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली. या आरोपी विरोधात सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जात असून त्याला ठार मारण्याची मागणीही केली जात आहे. आरोपीचा एन्काउंटर करा अशी मागणी अभिनेते प्रणव तरडे यांनी सरकारकडे केल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आरोपीला हलाहल करून संपवण्याची मागणी केली आहे. मात्र या मागण्या बेकायदेशीर असून आरोपीला कायद्यानुसारच कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडत वकील असीम सरोदे यांनी बेकायदेशीर मागण्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. भोरमधील घटनेनं शब्दश मनाचा थरकाप उडला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय असतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालचाल करत संपवावं अशी भूमिका राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमधून मांडली आहे. या भूमिकेला विरोध करत महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत बोलताना असीम सरोदे यांनी म्हटलं आहे की भोर अत्याचार प्रकरणातील नराधमाला कायद्यानुसारच 100% फाशीची शिक्षा होईल, पण ती होण्याआधी त्याचा चौरंग करा, त्याला हालचाल करून संपवा अशा बेकायदेशीर मागण्या करणाऱ्या प्रणव तरडे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना पोलिसांनी बोलावून घेऊन समज दिली पाहिजे किंवा अशा लोकांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. कायदा हा एखाद्या घटनेसाठी बनवला गेलेला नसतो, तर तो चिरंतन असतो. एखादी घटना घडल्यानंतर तेवढा घटनेपुरता कायदा बाजूला ठेवून वागवावं आणि नंतर पुन्हा लोकशाहीने वागावं असं सोयीनुसार करता येत नाही, असं स्पष्ट मत सरोदे यांनी मांडलं. कसबशासारख्या राक्षसी प्रवृत्तीच्या गुन्हेगारालाही भारत सरकारने सरकारी वकील देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती आणि नंतर त्याला कायद्यानुसार फाशीची शिक्षा दिली. कोणत्याही आरोपीला आधी त्याचे म्हणणे मांडून द्यायचे आणि नंतर कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा द्यायची. ही जगभरात रूढ झालेली व्यवस्था आहे. त्यानुसार भोर प्रकरणातही व्हावं. भोर प्रकरणातील आरोपीला कायद्याने कठोर शिक्षा होईल आणि त्याला फाशीच होईल, यात कोणतीही शंका नाही, असे असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.